चला, इतक्या दिवसांनी सिद्धिराज गाडे पाटलांचं दर्शन झालेलं आहे. ओ सिद्धू शेठ, अहो कुठं गायब आहे तुम्ही? हा, मी कुठे गायब असणार आहे? इथंच तर आहे. तुम्हीच लोक येत नाही आजकाल. हो का? म्हटलं रम्या, चोराच्या उलट्या बॉम्बा. हे बघ, आम्ही रोज भेटतो, तूच भेटत नाहीस आजकाल. ते इलेक्शनची कामं असतात रे आजकाल, म्हणून. ए उगाच कारण देऊ नका. काम तर आम्हाला पण आहे. हो. आम्ही भेटतो ना. सिद्धू, काय झालंय तुला? अरे तुझं आता लग्न ठरलं म्हणजे तू कसा खुश असायला? अरे सारखं लग्न करू नको यार. रे चिडायला काय झालं एवढं? अरे तू भेटत नाही म्हणून बोललो. आता काय वहिनीची ड्युटी फुल टाइम. हेच बोलतोय मी. वहिनी दुसरं काय सुचत नाही का तुम्हाला? अरे जाऊ दे, सोड. चल, तुमच्याशी बोलण्यात काय पॉइंटच नाही. येतो मी, भेटून. अरे ए सिद्धू, सिद्धू, अरे सिद्धू. रम्या, काय झालं याला? काहीतरी गंडलंय गाड्याचा. तो उत्सव झाला ना, तेव्हापासून याचं वागणं काहीतरी बदललंय. वीणा, या आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्ह त्रिवेदी मॅडम. अँड मॅम, शी इज माय वाईफ वीणा. Oh, nice. She's so pretty. नाईस मीटिंग यू मिसेस दळवी. हॅलो हॅलो. काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे. हो नाईस. त्रिवेदी मॅम. आय जस्ट कम. थँक्यू. Sure. आता काय चुकलं माझं? मी केले त्यांना हॅलो. हो, हॅलो केलंस, पण त्यांनी काय विचारलं तुला? तुम्ही काय करता? त्यावर उत्तर काय दिलंस? गृहिणी. मग गृहिणी काय गृहिणी? होम मेकर तरी म्हणायचं ना. होम मेकर. पण गृहिणीच ना होममेकर म्हणजे. हो, तरीही इथे बघतेस ना सगळे कसे वागतायत, कसे बोलतायत. हा मिस्टर दळवी, अहो ही मार्केटिंगची माणसं पण ना नुसता शो ऑफ करतात. वॉक इन इंग्लिश, टॉक इन इंग्लिश, पण घरी मात्र लुंगी नेसून फिरत असतील. काय म्हणालात तुम्ही? वॉक इन इंग्लिश, टॉक इन इंग्लिश. नाही म्हणजे आता काय चालायचं पण इंग्रजी मध्येच का? चालण्याला पण भाषा असते की काय? बघा ना कसं बोलतंय. हॅलो. अरे हो बाबा, येतोच आहे. अरे बाबा, पळव ना लवकर रिक्षा. तिकडे माझे सगळे कलिग एकत्र येऊन माझ्या नावावर नुसते खडे फोडत असणार आहेत. झेपत नाही तर कशाला चालवतो रिक्षा? सॉरी मॅम, माझ्या बायकोचा सेन्स ऑफ ह्युमर थोडा वेगळा आहे. सो गेटिंग लेट. प्रोग्राम पण चालू झाला नाही अजून. आणि हा मोहन पण फोन उचलत नाही. तू कुठला ना कुठला तरी एखादा घोळ घालायचाच हे ठरवूनच आलीस ना तू. आता काय केलं मी? काय केलं सिनियर आहेत त्या माझ्या सेल्स एक्झिक्युटिव्ह, त्यांच्या जोकवर हसायचं असतं आणि तू त्यांच्यावरच काय जोक करतेस आणि हसतेस कशी फिदी. आई कुठे राहिल्या? एव्हाना साडी बदलून यायला हव्या होत्या त्या. आई छान दिसतात, खूप छान. दोघींना ना कार्यक्रम म्हटला की लग्न आणि मुंज याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. काठापदराच्या साड्या नेसायचं आणि यायचं. अरे कुठल्या कार्यक्रमाला आलाय तुम्ही? काय नेसलाय? तुम्हाला ना कुठेही न्यायची सोय बरी नाही का? अरे ही काय आणलीस? ही पिशवी कशाला इथे घेऊन आलीस? ही मळकट पिशवी. अरे खरंच तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला न्यायची सोय नाही. काही कळतच नाही यांचं तर. काय झालं? काही रोज धुते मी पिशवी. हो ना आई. हे या 500 रुपये. साहेब 500चे सुटे नाहीत माझ्याकडे. सुटे द्या ना. अरे सुट्टे पैसे नाहीत म्हणजे? रिक्षावाल्यांकडे सुट्टे पैसे असायला नको? मी असायला पाहिजेत, बरोबर आहे. अहो पण काय झालं साहेब,
माझ्याकडे सुटे असतात नेहमी, पण आताच एका गिऱ्हाईकाला हवे होते म्हणून त्यांना सगळे दिले सुटे हो, त्यामुळे आता नाही आहेत माझ्या. वा, म्हणजे हा बरोबर माझ्याच वेळेला प्रॉब्लेम झाला. बरं राहू दे, एक काम करा, UPI ने पैसे घ्या. अहो मी हे UPI वगैरे असं काही वापरत नाही, मला कॅश द्या ना तुम्ही. झालं, UPI नाही, सुट्टे पैसे नाही. अहो, कसला धंदा करता हो तुम्ही? मी काम करतो, हे मला पैसे द्या, मी इकडनं कुठल्या तरी सुटे पैसे आणतो लगेच द्या. झालं, म्हणजे परत आता माझा अजून वेळ वाया. पैसे घेऊन गेलास आणि परत आलाच नाहीस तर? हो, काहीतरीच काय बोलताय साहेब, असं कसं करीन मी? आजकाल कोणाचाच भरोसा नाही. त्यापेक्षा तू एक काम कर, तू इथेच थांब, मी सुट्टे पैसे घेऊन येतो. सारखं सारखं किती ओरडायचं आई? छोट्या छोट्या गोष्टींचा यांना राग येतो. नाही, मला कळतच नाहीये, सत्कार समारंभाला बोलवलंय की अपमान करायला. आणि मी म्हणते काय फरक पडतो, काठापदराच्या साड्या नेसल्या तर, नोकऱ्या नाही केल्या तर. एक संधी सोडत नाही बोलायची, घरी तेच आणि दारी तेच. एवढी चिडचिड नेहमी आपण काय करतो, त्याचा स्वभाव माहिती आहे ना. एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. चहा घेऊ, मग तुझा राग शांत होईल बघ. अरे वा, गरमा गरम चहा आहे. घे 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 घे, चिडचिड करू नकोस, चिडचिड करू नकोस, मी आहे ना. हा, गरमागरम चहा घेऊया आणि राग विसरून जाऊया. बाई, काय चहा आहे आई हा? मला वाटलं होतं गरमागरम चहा घेतला तर त्याच्यावरचा राग विसरून जाऊ, पण हा कसला चहा ग? जाऊ द्या आता, काय घरच्या चहाची चव याला कुठे येणार आहे बाहेरच्या चहाला? बाई, ठेवून दे. हो, ती बघ, ते तिथे बसलेत, ते माझे वडील आहेत. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. आणि ती माझी आई, शी इज अ लॉयर. आणि तिच्या शेजारी माझी आई बसली आहे, ती बघ. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे ती. आता मी काय सांगू यांना की माझी बहीण निनावी नवऱ्याचं मंगळसूत्र घालून फिरते, माझा भाऊ चोर आहे, हे असं सगळं सांगू? आणि वडिलांचं तर राहूच दे, त्यांना कर्तबगार म्हणायला त्यांनी साधी रिटायरमेंटसाठी सेव्हिंगही केलेली नाही. हे घरचे पण ना 4 लोकात मान खाली घालायला लावतात. अरे संतोष, सगळ्यांचे पेरेंट्स आलेत, तुझे पेरेंट्स नाही आले? ॲक्च्युली मॅम, मीच माझ्या बाबांना सांगितलं की नका येऊ.
काय ना ते मोठ्या मोटार कंपनीमध्ये एक सिनियर मेकॅनिक आहेत ना, तर बऱ्याच गाड्या असतात त्यांच्याकडे आणि रविवारी पण तुम्हाला माहितीच आहे की बऱ्याच गाड्या येत असतात. त्यामुळे मीच त्यांना म्हटलं की तुम्हाला सुट्टी मिळत नसेल तर नका येऊ. काय आहे त्यामुळे ते इथे नसले तरी त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतात ना. अरे बापरे, हा तर खूप मोठा कार्यक्रम दिसतोय. पैसे घेऊन पटकन निघालेलं बरं. अरे त्या रिक्षावाल्याचे पैसेच द्यायला विसरलो. लोक ना इथपर्यंत कसे येतात काय माहिती. संतोष, तुझ्याकडे सुट्टे पैसे आहेत का? अरे 100 रुपयाची नोट असेल तरी चालेल. त्या रिक्षावाल्याचे द्यायचे आहेत. लाजा कशा वाटत नाही ना काय माहिती. काय झालं रे, कोणाबद्दल बोलत होतास? अरे याच रिक्षावाल्यांबद्दल. लाजा वाटत नाही आहे, सरळ हॉलपर्यंत आलेत. हे घ्या. हो हे घ्या पैसे. हां, आणि सुट्टे नसतील ना तर तुमच्याकडेच ठेवा. त्यानिमित्ताने ते रेंगाळू नका. हे घ्या. संतोष, हे तर तुझे वडील ना? निघा आता. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमेन, आय वेलकम यू ऑल. थोड्याच वेळात आपला प्रोग्राम सुरू होत आहे, सो प्लीज बी सीटेड. अहो, तुम्ही येणार नव्हता ना? प्लीज सर्वांनी लवकरात लवकर बसून घ्यायचे. आपला प्रोग्राम सुरू होत आहे. मी निघतो लक्ष्मी. एक मिनिट. अगं, संतोषला कळलंय सगळं. काही हरकत नाही. तुम्ही आलाच आहात ना, आता त्याचा सत्कार होणार आहे. तो बघा आणि मग जा. लक्ष्मी, बसूया. नाव आय कॉल अपॉन द स्टेज मिस्टर कल्पित भोसले. प्लीज स्टेजवर या. बघ सावंत, कोणाला काही कळलेलं नाहीये त्यामुळे तू पण गप्प बस. कळलं ना? अरे मी कोणाला काय बोलत नाही. काही बोलू नकोस.
हॅलो एव्हरीबडी. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा अवॉर्ड सेरेमनीसाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या ट्रेडिशन प्रमाणे आपण दरवर्षी द बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर हा अवॉर्ड देतोच. आणि त्याचबरोबर जे कंपनीसाठी चांगलं काम करतात अशा एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी त्यांचा सत्कार देखील केला जातो. मी आता ज्यांची नाव घेईन त्यांनी पॅरेंट्सही तिथे व्यासपीठावर यायचं आहे. सो द फर्स्ट नेम इज मंगेश सातपुते. नमस्कार. आम्हाला आमच्या मुलाचा सत्कार बघता आला यापेक्षा अजून काय अपेक्षा असणार. आज आम्ही खूप खुश आहोत. धन्यवाद. अँड द सेकंड नेम इज योगेश निकम. नमस्कार. आजपर्यंत माझ्या मुलाने आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता आमची सर्व स्वप्न पुरी झाली. Our next employee, संतोष दळवी. तर तुमच्या पॅरेंट्सना बोलवा ना. माझी वाईफ आली आहे, मिसेस वीणा दळवी. मॅम प्लीज स्टेजवर या. माझी आई सुद्धा आली आहे, मिसेस लक्ष्मी दळवी. आणि तुमचे वडील? नाही, ते नाही येऊ शकले. एक मिनिट हा. अहो अहो थांबा. नमस्कार. मी लक्ष्मी दळवी, संतोषची आई. सगळ्यांना मनापासून नमस्कार. सगळ्यात आधी मला या कंपनीचे तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे. म्हणजे तुम्ही सगळे तुमच्या कामगारांचं इतकं कौतुक करताय, असं जाहीर सत्कार करताय. आणि त्याहीपेक्षा कौतुकाची गोष्ट म्हणजे मुलांचं कौतुक करायला त्यांच्या पालकांना आमंत्रित केलंय. आपल्या मुलांचं कौतुक होताना पाहणं यापेक्षा सुंदर गोष्ट ती काय. म्हणजे आता बघा ना, इथे ज्या माऊली आल्या आहेत त्यापैकी कोणीतरी शिक्षिका असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी आणखीन कोणी. पण इकडे प्रत्येक माऊली फक्त आई म्हणून आली आहे. आईला तिच्या मुलांचं कौतुक असतंच, पण जसं आईला कौतुक असतं ना तेवढं किंवा त्याहीपेक्षा किंचित जास्त वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान आणि कौतुक असतं. म्हणजे मुलांचा सत्कार करायला पालकांना स्टेजवर बोलवतायत. आत्ता आमचा संतोष म्हणाला की बाबा आले नाहीयेत, चुकून बोलला. म्हणजे नजर चुकीने त्याच्या लक्षात आलं नाही की त्याचे बाबा इथेच आहेत. आले ते त्याचं कौतुक पाहायला.
तिकडे उभे आहेत ते श्रीनिवास दळवी. ते ऑटो रिक्षा चालवतात. अहो माझे हे आहेत ना, मी गेली 40 वर्ष एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होते. आता पुढच्या 1-2 वर्षात रिटायर होणार होते, पण नेमकं काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली. पण खचले नाही हा ते, खूप स्वाभिमानी आहेत ते. त्यांनी ठरवलं की कोणावरही भार व्हायचं नाही, मुलांवर पण नाही. त्यांनी अगदी मेहनतीचा मार्ग निवडला बघा. ऑटो रिक्षा चालवतात ते आमच्यासाठी, आमच्या घरासाठी, आमच्या मुलांसाठी. अहो आम्हा सगळ्यांना तुमचं खूप कौतुक आहे खरंच. आणि हे बघा, तुम्ही जे काम करताय ना, ते जर तुम्हाला कमीपणाचं वाटत नसेल, म्हणजे मला खात्री आहे तुम्ही या इथे, कारण मला तुमचा प्रचंड अभिमान वाटतो. आपल्या संतोषचा सत्कार तुमच्याच हाताने होऊ दे. या तुम्ही इथे स्टेजवर, बोलवते ना. हो सर, हो सर, या तुम्ही, या तुम्ही. कशाला आला होता तुम्ही इथे बाबा? हा बाबा ना, हा अशी माझ्या ऑफिसच्या कलिग समोर माझी इज्जत काढायला आला होता? हा मी बोलवलं होतं तुम्हाला, पण काय हे कसले कपडे घालून आलाय? रिक्षावाल्याचे कपडे. मी मान्य केलं तुम्ही रिक्षावाले आहोत, तरी पण हे कपडे घालून कशाला यायचं इकडे? अरे संतोष, मी येणारच नव्हतो इथे. झालं काय, तो जरी आलात, मला तुम्ही बाकी काही सांगू नका. आता मी उद्या यांच्या समोर, माझ्या ऑफिस कलिग समोर तोंड काय दाखवू? काय सांगू त्यांना मी रिक्षावाल्याचा मुलगा आहे म्हणून? तुमच्याशी ना बोलण्यात काय अर्थच नाही. वा वा वा, भावना आज का योग जुळून आलाय ग. आज आई पण घरात नाही आणि वीणा पण घरात नाही. त्याच्यामुळे आज तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला मला. तुला सांगू, एकदा का उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना माझ्या मुलींना, की मला सुट्टी लागल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या एकदा का आत्याकडे गेल्या ना, की मला मोकळा श्वास घ्यायला मिळतो. त्याबद्दल कधी किंवा काय कळेल ना, काही सांगता येत नाही. अरे काय झालं, एवढा का तणतणत आलास? आता कोणाबद्दल आणि काय कळलं तुला? कोणाबद्दल? आले विचारा, आपल्या तीर्थरूपांना विचारा.
अरे आता त्यांना काय विचारायचंय, तूच सांग ना पटकन काय झालंय ते. मी सांगू? हो. हे आपले माननीय तीर्थरूप कुठे काम करतात असं आपल्याला लहानपणापासून सांगितलंय? मोटार कंपनीत काम करतात असं सांगितलंय ना? हो. हा गैरसमज आहे आपला. काय? साफ खोट. श्रीमान श्रीनिवास दळवी एक रिक्षा चालक आहे. सासवड मध्ये आपल्या इज्जतीचे वाबाडे काढत रिक्षा चालवतात. काय सांगतोय हा बाबा? तुम्ही रिक्षा चालवता? देवा देवा देवा, माझे बाबा रिक्षा चालवतात. अहो बाबा, इतके दिवस आम्हाला खोटं का सांगितलं मग की तुम्ही कुठल्या तरी गाडीच्या कंपनीत काम करता म्हणून? मंगल, इतके दिवस मी गाडीच्या कंपनीतच नोकरीला होतो. नाही, हा हा काय बोलतोय? काही महिन्यांपूर्वी अचानक मला कंपनीनं नोकरीवरून काढून टाकलं आणि तेव्हापासून मी रिक्षा चालवायला लागले. बाई 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 बाई, इतके दिवस लपवून ठेवलं तुम्ही बाबा आमच्यापासून. आणि आज आज रिक्षावाल्याचे कपडे घालून माझ्या ऑफिसच्या कार्यक्रमात येऊन माझी फार लाज काढली. लाज. तोंड सांभाळून बोल संतोष. वडील आहेत ते तुझे आणि ते रिक्षा चालवतायत, त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. मेहनत करतायत ते. खरंच आहात ना तुम्ही माझे आई वडील? आहात ना? संतोष, कारण आई वडील आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करतात, त्यांच्यापासून काही लपून ठेवत नाही. काय भावना, भावना मला सांग, तुला माहित होतं बाबा रिक्षा चालवतात ते? माहित होतं? सांगितलं होतं? नाही. ए वेंकी, तुला माहित होतं बाबा रिक्षा चालवतात ते? माहित होतं? नाही. बाबा, अहो काय काय लपवून ठेवलंय तुम्ही आमच्यापासून? अजून कुठला जोडधंदा आहे तुमचा? कुक्कुट पालन वगैरे करताय का? सांगा, आता सांगूनच टाका. आज सगळं सांगून टाका सगळ्यांना. आई, त्यांच्याकडे काय बघतेस? आम्हाला सांग, सगळ्यांना सांग, काय अजून लपवलंय तुम्ही? हा, काही सांगण्यासारखं आहे? संतोष पुरे रे. छोट्याशा गोष्टीचा किती भाऊ करशील? ते रिक्षा चालवतायत, त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. तुला वाटत नसेल ग, पण मी माझ्या ऑफिसमध्ये एका चांगल्या पोझिशनला काम करतो. तिथे मला मान आहे. आणि कशाबद्दल आता मला काय वाटायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही ठरवणार असाल ना? तर नाही बाबा, एवढा महान नाहीये मी. वाटते मला लाज. भाऊ जर का घरात चोरी करतो ही लाजिरवाणी गोष्ट असेल ना, तर वडील रिक्षा चालवतात ही सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे काय तुलना करतोयस तू संतोष? हरीशने जे केलं तो गुन्हा आहे आणि हे जे करतायत त्याला मेहनत म्हणतात. नोकरी गेल्यानंतर तुमच्यावर भार न होता त्यांनी मेहनतीचा मार्ग निवडला. काम करतायत ते. काय चुकलं त्यांचं?
अगं कसलं काम हे काम हे 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 असलं काम त्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी छोटी मोठी नोकरी केली असती. हे रिक्षा चालवण्याचं काम. हे बघ संतोष, हल्ली कुठलीही कंपनी सिनियर सिटीजन्सना कर्मचारी म्हणून ठेवू इच्छित नाही. म्हणूनच तरुण वयात पैसे साठवायचे असतात. ऐकतेस का वीणा? मला हिशोबी म्हणून हिणवतेस ना, कंजूस म्हणतेस ना. हे बघ, पैसे वाटत फिरलं, पैशांवर पाणी सोडलं की ही अशी अवस्था होते माणसाची. अरे तू काय बोलतोयस? तुझ्याकडे काही मागितलंय का त्यांनी? त्यांना बोलण्याचा तुला अधिकार नाहीये का? वडील आहेत ते माझे. माझे वडील काय करतात याचा मला चार चौघात वावरताना फरक पडतो. आज ते रिक्षा चालवतायत, उद्या तू म्हणशील मी पोळ्या लाटायला जाते. हो जातेच. काय म्हणालीस तू? बरोबर ऐकलंस तू. एका खानावळीत पोळ्या लाटायला जाते मी. स्वयंपाकीण म्हणून काम करते तिकडे. आई काय बोलतेस तू? कधीपासून? झाले काही दिवस. अगं पण का? का म्हणजे गरज, या घराची गरज. यांची नोकरी गेली आहे, हे रिक्षा चालवत आहेत, हे मला खूप नंतर कळलं होतं. आणि मग लक्षात आलं की नोकरीतून जेवढा पगार यायचा तेवढे पैसे रिक्षा चालवून नाही मिळणार. किती मेहनत करणार आहे. मग मी ठरवलं माझ्याकडून थोडा हातभार लागलाच पाहिजे. मी काय करू शकते? मग मला जे काम येतं त्या पद्धतीचं काम शोधलं मी. एका खानावळीत स्वयंपाकीण म्हणून काम करते मी हल्ली. या घरात राहून आहे ना माझं डोकं फिरणार आहे डोकं. ऐकलंस वीणा? तुझे सासरे रिक्षा चालवतात, सासू स्वयंपाकीण आहे. तरी सांगत होतो माझ्या सत्काराचं यांना सांगू नकोस, पण तुला भारी हौस आलं ना अंगाशी. काय बोलताय? काय अंगाशी आलंय तुमच्या? आई बाबा घर चालवण्यासाठी काहीतरी काम करताय, यात तुम्हाला लाज वाटण्यासारखं काय आहे? नाही नाही वीणा, अगं बोलू दे त्याला. त्याचा स्वभावच आहे तो. दुसऱ्याला हिणवलं, दुसऱ्याचा अपमान केला की त्याचं मन शांत होतं. बोल तू संतोष, बोल. हो, सगळे दोष फक्त माझ्यातच आहेत, बाकी सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. दादा तू प्लीज जरा शांत हो. हे बघ, बाबांची नोकरी गेली म्हणून ते हे काम करतायत ना. आणि अरे त्याचे नुसते बसले असते तर तुलाच ताण आला असता. भावना राहू दे. संतोषला समजवायला नको जाऊस, काहीही उपयोग होणार नाही. जर याला याच्या आई वडिलांची लाज वाटत असेल ना, तर याचं हे मत कधीच बदलणार नाही. सगळं डोकं फिरवतात आज माझं. कधी नव्हे तो चांगला सत्कार होता, त्याच्या तो पण नासवून टाकला. संतोष, काय हो बाबा, कशाला गेलात त्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही? हा, तेही त्या कपड्यांमध्ये कशाला गेलात तुम्ही? आता तो रुसून बसला ना. वाईट वाटलंय अगं आई त्याला. मला काहीच वाटत नाहीये. शी बाबा. अरे मंगल, काय बोलतेस तू?
आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात. नात्यानं जास्त महत्त्व द्यायचं असतं. नात्याची गुणवत्ता पारखायची असते. मिळकत ही खरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे. तुमच्या आईंनीच मला इथे बोलवलं होतं. तुम्ही तुमचं ठरलेलं लग्न करायला नाही म्हणताय, मग निदान तुमच्याशी मी बोलावं, तुम्हाला समजवावं असं त्यांना वाटत होतं म्हणून. तुम्ही इतके भ्याड नाही आहात सिद्धिराज. तुमच्यावर पूर्वीची जबाबदारी. हा बोल पूर्वी. सिद्धू, अरे तुला समजलं ना? काय नाही काय काय असं काय करतोय सिद्धू? लग्नाची तारीख ठरली आहे ना, येत्या काही दिवसातलाच मुहूर्त आहे. काय काय मला मला काहीच माहित नाही. काय काय कधी कधी अरे असं काय करतोय? गुरुजींनी सगळं फायनल केलंय. आता माझं लग्न होणार 4 दिवसात. माझं लग्न म्हणजे आपलं लग्न ना? काय नाही सिद्धू, माझं लग्न तुझ्याशी नाही होणार आहे. जर माझं लग्न तुझ्यासोबत झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच तर त्या दिवशी स्वामीजी बोलले होते ना की मी तुमच्या घरची सून नाही होऊ शकत म्हणून. तुमच्या होणाऱ्या नवीन सुनेला बोलवा. स्वामीजी, हीच आमची होणारी नवी सून आहे. ही या तुमच्या घरची नवीन सून नाही. काय 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 एक मिनिट थांब पूर्वी. म्हणजे आपलं खरंच लग्न मोडलंय? तू खरंच दुसऱ्या कोणाशी लग्न करणार आहे? प्लीज हुमन. हो सिद्धू, मी दुसऱ्याशी लग्न करते. अगं काय सांगतेस काय तू पूर्वी? हॅलो हॅलो सिद्धू, ऐकू येत आहे ना तुला? हा सॉरी सॉरी बोल ना. अरे सिद्धू, तू ऐकलंस ना मी आता काय म्हणाले ते? माझं लग्न दुसऱ्यासोबत होतंय. हो कळलं की. पण पूर्वी खरं बोलतेस नाही? नाही म्हणजे बेस्टच झालंय. कुणाशी करतेस लग्न? माझं लग्न होतंय एका मातीच्या रांजणाशी. काय? कोणाशी? अरे एका मातीच्या रांजणाशी. अरे गुरुजींनी सांगितलं होतं ना की आपल्या लग्नामध्ये काहीही प्रॉब्लेम यायला नकोत, म्हणून माझं लग्न आधी एका मातीच्या रांजणाशी होणार आणि मग तुझ्याशी. म्हणजे आपल्या लग्नामध्ये काहीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आणि तुला आठवतंय गुरुजींनी सांगितलं होतं की या गोष्टीवर एक उपाय करावा लागेल. हाच तो उपाय. पूर्वी तुला कळतंय तू काय बोलतेस? ही काय मस्करी करण्याची गोष्ट आहे? मस्करी करता करता घुसकरी व्हायची त्याची. अगं या सगळ्यासाठी कॉल करण्यापेक्षा जाऊन झोप आता. अरे सिद्धू, पण मी मस्करी करत होते. देवा, अरे कुठे अडकलोय मी? त्या माझ्या घरच्यांशी बोलून मला माझं लग्न मोडता येत नाहीये. भावना मॅडमनं जर सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे तर ते स्वीकारणार पण नाही इथे. आय एम प्राऊड ऑफ यू आजी आजोबा. अहो आमच्यासाठी आहे. अरे वा. ये. बस.
काय ग आजीने असं काय केलंय की तुला प्राऊड वाटतंय? मला भावना यांनी सांगितलंय की तू सुपर वुमेन आहे. तू तुझ्या मॅजिकने पटापट पोळ्या लाटतेस आणि ज्यांना भूक लागली त्यांचं पोट लगेच भरून जातं. आणि आजोबा तुमच्यावर मला का प्राऊड फील होतं माहितीये तुम्हाला? का ग? कारण माझ्या फ्रेंड्सकडे कार आणि बाईक्स आहेत ना, पण तुमच्याकडे 3 व्हीलर आहे. फक्त माझ्या आजोबांकडे आहे. म्हणजे तुम्ही पण सुपरमॅन ना? आई बाबा कोणी काहीही म्हणो, पण मला तुमचा खूप अभिमान वाटतो. या वयातले आई वडील आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं अशी अपेक्षा करतात, पण तुम्ही आमच्याकडनं कधीच काहीच अपेक्षा केली नाही. या उलट तुम्ही अजूनही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहात, स्वतः कमावता. हे खरंच खूप छान आहे. माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र संकट म्हणून पडलं आणि मी लगेच खचून गेले. पण तुमच्यावर इतकी संकट येतात, पण तुम्ही त्यातनं मार्ग काढता. त्या संकटांच्या समोर खंबीरपणे उभे राहता. तुमच्याकडून आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो मला. भावना, बरं वाटलं ऐकून की तुला आम्हा दोघांची लाज नाही, अभिमान वाटतो.